साल 1674 रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि स्वराज्याचा सूर्य अभिमानाने डोलू लागला. त्या तेजस्वी प्रकाशामध्ये एक तरुण राजपुत्रही झळकत होता. नाव संभाजीराजे भोसले. विलक्षण बुद्धिमान, धाडसी आणि प्रखर निर्धाराचे. लहानपणीच संभाजीराजेंच्या वागण्यात राजमुद्रा दिसायची. 8व्या वर्षी संस्कृत आणि फारसी भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. युद्धकला, घोडेस्वारी, तलवारबाजी हे तर त्यांच्या रक्तातच होते. जिजाऊ आणि शिवरायांच्या मार्गदर्शनामुळे त्यांच्या स्वभावात नितांत शिस्त आणि जबाबदारी निर्माण झाली होती. सन 1681 मध्ये संभाजी महाराजांनी सिंहासन स्वीकारले. त्या काळात स्वराज्यावर मुघल, पोर्तुगीज, सिद्दी, निजाम अशा चारही बाजूने संकट होती. पण महाराज निर्धाराने म्हणाले, स्वराज्य हे माझ्या पित्यांचे स्वप्न आहे, ते मी प्राणांशी खेळूनही जपणार. औरंगजेब दख्खनमध्ये उतरला आणि 27 वर्षाचा इतिहासातील सर्वात मोठा मोहिमेचा खेळ सुरू झाला. संभाजी महाराजांनी थेट मुघल सैन्यावर धडक दिली. बुऱ्हाणपूर आणि सुरतवरील त्यांचा धाडसी मोहिमा संपूर्ण हिंदुस्थानात चर्चेत आल्या. मुघल बादशहाने स्वतः कबूल केले, संभाजी राजांसारखा शत्रू मला कधी मिळाला नाही. संभाजीराजे फक्त तलवारीनेच नव्हे तर बुद्धीनेही लढायचे. त्यांनी पोर्तुगीजांना फोडले, सिद्दीला रोखले आणि दक्षिणेकडील राजांशी मित्रता करून मुघलांचे घेराव मोडले. स्वराज्याचा श्वास देणारा हा संघर्ष अभिमानाचा होता. सन 1689 मुघलांनी कपटाने संभाजी महाराजांना पकडले. औरंगजेबाने महाराजांना धर्मांतरणाची अट घातली, पण संभाजी राजांनी सिंहासारखी उभे राहून गर्जना फोडली. धर्मासाठी प्राण द्यायचे तरी चालतील, पण झुकायचे नाही. कित्येक यातना देऊनही संभाजी महाराज आपल्या धर्मापासून दूर हटले नाही. एकही शब्द बाहेर पडला नाही. त्यांनी हिंदू धर्म सोडला नाही. शेवटी त्यांनी वीरगती स्वीकारली आणि स्वराज्यासाठी अभय बलिदान दिलं. संभाजी महाराज गेले, पण त्यांचा निर्धार, वीरता आणि स्वाभिमान स्वराज्याच्या धमन्यातून धावू लागला. त्यांच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी अधिक सामर्थ्याने उठून मुघलांचा पराभव केला. संताजी धनाजी यांनी पार औरंगजेबाच्या तंबूचा कळस सुद्धा कापून आणला होता. तेव्हा औरंगजेब म्हणाला, शंभू राजांपेक्षा त्यांचे हे सेनापती अधिक क्रूर आहे, जे माझ्या छावणीमध्ये येऊन माझ्या तंबूचा कळस पळून नेला. शंभू राजांनी अजून असे किती संभाजी या सेनेमध्ये तयार करून ठेवले काय माहिती. तेव्हा त्या औरंग्याला स्वतःचं भविष्य दिसू लागलं. स्वराज्य तर आपण जिंकू शकतच नाही, आपल्याला बहुतेक महाराष्ट्रातच मरावे लागेल. आणि तो इथेच मेला आणि शेवटी त्याची कबर महाराष्ट्रामधलेच खोदली गेली. छत्रपती संभाजी महाराज हे फक्त राजा नव्हते, ते स्वराज्याचे कवच आणि हिंदवी स्वराज्याचे सिंह होते. त्यांची ही कथा सांगते, वीर मरणाला घाबरत नाही, अन्यायाला घाबरतो. जय शिवराय, जय शंभूराजे.